गाईस, घरच्या तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपला मेनू आहे मूग डाळीची भजी। तर मूग डाळीची भजी करण्यासाठी मी हे मूग डाळ भिजत ठेवली होती। आता आपण याची भजी बघूयात। भजी बनवण्यासाठी आपण मिक्सरमध्ये लसूण, मिरची, तिखट तुमच्या प्रमाणे घ्या। आम्ही थोडं स्पायसी खातो म्हणून मी थोडं जास्तच मीठ टाकते आणि त्यात जिरं आणि कोथिंबीर। हे मिश्रण आपल्याला आता ग्राइंड करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण आता ग्राइंड झालेलं आहे। आता आपण ते मूग डाळ जी होती ती पण ग्राइंड करून घेऊ आणि हे मिश्रण त्याच्यात टाकून एकत्र करून आपण भजी करूया। आता आपलं मिश्रण रेडी आहे। आपण हे सगळ्याला मिक्स करून घेऊ आणि याच्यात थोडंसं मीठ टाकून हे मिश्रण मिक्स करून आपण याचे भजी करायला घेऊ। आपण भजी तळायला घेऊ। मी कढई तापत ठेवली होती। आपलं मिश्रण रेडी आहे। आता आपण भजी करायला घेऊ। मी इथे तेल तापवायला ठेवलं होतं, तर बारीक बारीक भजी टाकून तुम्ही जेवढे बारीक टाकणार ना तेवढे क्रिस्पी होतील, म्हणून तुम्ही ना बारीकच टाका, खायला पण कुरकुरीत लागतील। त्यांना थोडेसे लालसरच तळायचे। आता आपले भजी झाले। आता मी यांना काढून घेते, नंतर तुम्हाला सर्व करून दाखवते। असे आपले चविष्ट आणि कुरकुरीत मुगाच्या डाळीचे भजे रेडी आहे आणि मी हे नारळाच्या चटणीसोबत सर्व केले। नारळाच्या चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शनला पण टाकली आहे आणि तुम्ही आय बटनवरती क्लिक करून सुद्धा बघू शकता। आवडल्यास शेअर, लाईक आणि कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घरच्या तडक्याला सबस्क्राईब करा।